आपल्याला 8 वाजेपर्यंत नक्कीच हे ग्राउंड दिले गेलेले आहे. 10 वाजेपर्यंत नक्कीच 10च्या आधी आपल्याला हे सामने खेळवायचे आहेत. आणि जर विचार केला तर एक सुरेख ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते, प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असं नक्कीच इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. चला, फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज होतात, बघितले जाईल काय होते, बघितले जाईल. आजच्या दिवसाचा विचार केला तर नवी मुंबई असोसिएशन ऑफ च्या माध्यमातून ही ठेवलेली टुर्नामेंट सुरेख आयोजन नक्कीच आपल्याला ते पाहायला भेटत आहे. आणि फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झाले ते चॅम्पियन संघाचे. स्ट्राईकला आहे तो फलंदाज, फलंदाजी मार्फत प्रतीक, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत, आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज कैलास. पहिला पंचांचा इशारा सुरू. चला, पंच निर्णय द्या, स्टार्ट गेम करायचा आहे का नाही. चलो, नक्कीच IPL आता 22 तारखेपासून जशी सुरू होईल तसा सामना चालू होत असताना, आणि पहिलाच चेंडूला कुठेतरी, चला नो प्रॉब्लेम, एक सुरेख नक्कीच पाहायला भेटतात क्षेत्ररक्षण करत असताना. जर विचार केला तर एक मोठे खेळाडू नक्कीच या स्पर्धेत पंचांची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतात. तळवली गावातील हे दोन्ही ओपन मधील खेळाडू आजच्या दिवसात इथे स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना प्रशांत पहिल्या सामन्यात काही करू शकला नाही. आता या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. प्रशांत एका धावसंख्येमध्ये भर, 2 चेंडू आणि 2 धावसंख्या. जर विचार केला तर पहिला सामना कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसले होते चॅम्पियन संघ, पण आताच्या या सामन्यामध्ये पहिला विजय संपादित करतात का नाही बघितले जाईल चॅम्पियन संघ. सुरेख फटका, एक धाव पूर्ण प्रतीकच्या माध्यमातून. कारण एक्क्या दुक्क्याने नक्कीच हे दोन्ही संघ खेळाडू खेळत असताना एका साईडला प्रतीक, एका साईडला प्रशांत, आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज कैलास. सुरेख फटका, डीप स्क्वेअर लेग मध्ये नक्कीच टोलवला गेलेला हा चेंडू. तोपर्यंत एक्क्या दुक्क्यामध्ये नक्कीच भर पाहायला भेटे. धावसंख्या 4 चेंडू आणि 5 धावसंख्या. सुरेख फटका पण कुठेतरी अयशस्वी. जर विचार केला तर हा मोठा ग्राउंड असला असता नक्कीच हा चौकार कुठेतरी पाहायला भेटला असता. कार्पेट पट्टीने टोललेला चेंडू, एक धाव पूर्ण, एका धावसंख्येमध्ये भर. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. डिझेल. थँक्यू. संघाचे कर्णधार फलंदाजी गोलंदाजी मार्फत सज्ज विकास. सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, चौकार. ला जवाब फटका, प्रशांत ऑन द फायर. डीजे पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांचा. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या 1+1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 13. क्रिकेटच्या 17-13 आकडा कुठेतरी अशुभ समजला जातोय. काय होतं बघितले जाईल, कोणाला शुभ कोणाला अशुभ. नक्कीच आता शुभ समजला जातोय तो फलंदाजी करणारा संघ म्हणजे चॅम्पियन संघ. 2 चेंडू आणि 14 धावसंख्या. ज्याने चौकार मारले तोच प्रशांत. पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत सज्ज, पुन्हा एकदा चेंडू धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 18. 3 चेंडू आणि 18 धावसंख्या. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज, बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रशांत ऑन द फायर. चार चेंडू आणि 22 धावसंख्या. डीजे 4 चेंडू 22 धावा, 22 धावा 4 चेंडू. सुरेख फटका, सुरेख झेल, गडी पाठ. डीजे कमबॅक. शेवटचा चेंडू
फलंदाजी मार्फत सचिन सुरेख फटका, खोदून काढलेला फटका, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 23. 12 चेंडू आणि 23 धावसंख्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NMAR चॅम्पियन्स ट्रॉफी. नक्कीच आजच्या दिवसातील जर विचार केला तर तिसरा गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. सचिन टू प्रशांत, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 24. हॅलो, पुन्हा एकदा प्रतीक सज्ज. सुरेख कार्पेट पद्धतीने टोलायला चेंडू, कुठेतरी फलंदाजाकडनं नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाकडनं झालेली चुकी. कुठलीही धावसंख्या नसेल, गोलंदाजाचा विचार केला तर प्रशांत सज्ज. सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने प्रतीकने यांनी टोलेला हा चेंडू, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 25. 3 चेंडू आणि 25 धावसंख्या. नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी रोखून ठेवले ते सचिन यांना. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, तोपर्यंत खराब थ्रो, एका दुक्क्याने भर धावसंख्या 26. 5 चेंडू आणि 26 धावसंख्या. सर काय बोलाल, 5 चेंडू आणि 26 धावा. आज प्रशांतला असं वाटतंय की तो विकेट घेणार आहे, पण असं काय वाटत नाही त्याच्या बॉलिंगवरनं की आज विकेट जाणार आहे. तुम्हाला काय वाटतंय हो दादा? नाही सर, जर विचार केला तर शेवटचा चेंडू होता. जर शेवटच्या चेंडूचा विचार केला असता तर जोरकस फटकेबाजी मारण्याची गरज होती. जर कमी षटकांच्या सामन्यांमध्ये विकेट इम्पॉर्टंट नसतात, धावसंख्या इम्पॉर्टंट असतात. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागतात ती. आता बघूया आपण, हे संदीप भाई आलेत स्वतःचं मोठं पोट घेऊन. बघूया आता किती ओव्हर करतायत. बघा सर, किती विकेट टाकतायत. पोट गणपतीचं मोठं असलं तरी त्यांच्यामध्ये ताकद होती, शक्ती होती. कीर्तिमान आहे त्यांची. 14 3 6 मारलेत त्यांनी. 14 कला आणि 34 विद्येचे माहेरघर म्हणजेच गणपती बाप्पा. यस यस, गणपती बाप्पा मोरया. धावसंख्या फळकावं लागते 27 धावसंख्या. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू जाते आउट ऑफ द बार, षटकार. संदीपला जोरात एक 6 मारलेला आहे. नक्कीच प्रतीक सुरेख फलंदाजी करत असताना दुसरा 6 मारायचा प्रयत्न, पण तो त्यांचा गेला नाही. नक्कीच एक्क्या दुक्क्याने आता सर खेळत असताना प्रतीक, कारण की स्लॉगवरचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी करत असताना पंचांचा इशारा, डॉट चेंडू. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, धावसंख्या 34. 3 चेंडू आणि 34 धावसंख्या आतापर्यंतचा विचार केला तर सर हायस्ट स्कोर या 3 सामन्यांमध्ये नक्कीच पाहायला भेटतोय. फलंदाजी करणारा संघ म्हणजेच चॅम्पियन संघ, कारण की चॅम्पियन संघाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर हा सामना खूप महत्वाचा असेल. सुरेख फटका, एक धाव पूर्ण. एक्क्या दुक्क्याने नक्कीच आता कुठेतरी संघ उसरी घेत असताना धावसंख्या 35. 4 चेंडू आणि 35 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू प्रत्येक कशा प्रकारे फलंदाजी करता बघितले जाईल. हा पण चांगला शॉट होता. एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल. आणि वेल फिल्डिंग पडून सुद्धा ही यांनी फिल्डिंग चांगली केलेली आहे. नक्कीच जर सर विचार केला तर सुरेख कार्पेटचं मैदान आहे आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या नसावी. आणि बघता बघता एक धावसंख्या पूर्ण, धावसंख्या 37. विजयासाठी गरज असेल ती 38 धावसंख्येची. म्हणजे या इनिंगचा सर्वात मोठा रन आहे. थँक्यू. चॅलेंजर बना टायगर, यानंतरचा होणारा सामना NMAR चॅलेंजर बना NMAR टायगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. चॅलेंजर बना टायगर यानंतरचा होणारा धावसंख्या 38. विजयासाठी गरज असेल ती 39 धावसंख्येची. सॉरी 37 झाले, 38 रन्स. फिल्डरांना विनंती आहे लवकर आपली जागा घ्यावी, कारण की वेळेची आपल्याकडे कमी आहे, तर वेळेचं लक्ष द्यावं. 38 धावसंख्येची. 38 धावसंख्येची. चला इथे नाणेफेकी केली जात आहे.
चॅलेंजर्स बना टायगर संघ आजच्या दिवसातील चौथा सामना आहे. नक्कीच येथे पाहायला भेटतोय. सर्व नवी मुंबई असोसिएशनचे सर्व हे खेळाडू येथे पाहायला भेटत आहे. नक्कीच पूर्णपणे आजचा दिवस एन्जॉय करत असताना बॅट्समॅन जरा लवकर यावे, वेळेचा टाइम नाही आपल्याकडे. चॅलेंजर बना टायगर इथे नाणेफेकी केली गेली. प्रशांत फनसे बॅट्समॅन आहे. सुरेख नक्कीच लाजवाब आयोजन पाहायला भेटते आपल्याला. आतापर्यंतचा विचार केला तर 37 धावसंख्या आणि 38 धावसंख्येचं लक्ष असेल ते वॉरियर्सच्या संघाला. म्हणजे जर जर चॅम्पियन संघ विजयी झाला तर एक सामना नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकतो आणि जर वॉरियर्स संघ विजय झाला तर 2 सामने विजय होणारा हा पहिला संघ होऊ शकतो. पण कशा प्रकारे रोखवण्याचा प्रयत्न करतात बघितले जाईल चॅम्पियन संघ वॉरियर्सच्या संघाला. चला 37 धावसंख्या झाले. विजयासाठी गरज असेल ती 38 धावसंख्येची. चोवीस चेंडू आणि 38 धावसंख्या. प्रशांत नक्कीच जर विचार केला तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत नक्कीच समालोचकासाठी बोलवले, नक्कीच त्यांचे मनापासून हार्दिक आभार. या असोसिएशनचे हार्दिक आभार. नक्कीच दोन्ही बंधू या स्पर्धेत खेळत असताना नॉन स्ट्राईकला आहेत ते गोलंदाजी मार्फत प्रवीण फनसे आणि फलंदाजी मार्फत प्रशांत फनसे. म्हणजेच मार्कस टिवा नक्कीच इथे आपल्याला पाहायला भेटतात. कारण की बघितलं तर एक ऑस्ट्रेलियन प्लेअर मार्कस टिवा नक्कीच पाहायला भेटले होते. त्याचप्रमाणे युसुफ पठाण आणि इरफान पठाण हे दोन्ही बंधू इंडियन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. असेच खूप बंधू हार्दिक पांड्या त्याचप्रमाणे कुणाल पांड्या असे 2 बंधू आपल्याला या स्पर्धेत इंडियनमध्ये 38 विजयासाठी गरज असेल ती 38 धावसंख्येची. 37 धावसंख्या फलंदाजी मार्फत काढल्या गेल्या होत्या त्या चॅम्पियन्स या संघाने आणि विजयासाठी गरज असेल ती 38 धावसंख्या. 24 चेंडू आणि 38 धावसंख्या. म्हणजे जर समीकरणाचा विचार केला तर प्रति षटकाचा 6.5 ते 7 धावसंख्येमध्ये नक्कीच संघाला खेळावं लागेल तरच संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. स्ट्राईकला येतो फलंदाजी मार्फत प्रशांत फनसे, नॉन स्ट्राईकला येतो प्रवीण फनसे. पहिला चेंडू डॉट चेंडू. नक्कीच आता कुठेतरी गोलंदाज चेंज होत असताना दीपक प्रवीण यांनी नक्कीच दीपक याला गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी दिलेली आहे. पहिला चेंडू लॉब केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न काय होतं बघितलं जाईल. 2 चेंडू आणि 1 धावसंख्या. 2 चेंडू 1 धावसंख्या. कारण की या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर सुरेख फटकेबाजी करणं नक्कीच आणि गोलंदाजी करणं कंपल्सरी असेल. सुरेख गोलंदाजी कॅचची झेल आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना रनआउटची संधी आणि गडी बाद. डीजे कमबॅक. प्रशांत फनसे बाद. थँक्यू. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेत. कृणाल लेफ्ट हँड बॅट्समन कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल. योगेश लेफ्ट हँड बॅट्समन जर विचार केला तर आतापर्यंत पहिला फलंदाज हा खेळत असताना दिसला होता. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला येईल ते कुणाल. शेवटचा चेंडू मारा करत असताना सन्मान दिलेला चेंडू. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागतात ती 4.
6 चेंडू आणि 4 धावसंख्या. नाही नाही, ओव्हर झाली, ओव्हर झाली. 6 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 4. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. काय कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जायला जर विचार केला तर 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओव्हर झाली, ओव्हर झाली. पहिला चेंडू डॉट, नंतर 1 धावसंख्या, नंतर 1+ रन आउट, त्यानंतर 1 धावसंख्या, त्यानंतर डॉट आणि 1 धावसंख्या. टोटल 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर झाली, ओव्हर झाली. पहिला चेंडू डॉट. सर सॉरी, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू रनआउट प्लस 1 धावसंख्या, चौथा चेंडू 1, पाचवा चेंडू 1 आणि शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. तिसऱ्या चेंडूला रनआउटची संधी साधली होती. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 4. 5 चेंडू आणि 4 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाजी मार्फत योगेश सज्ज झालाय. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. शेवटच्या चेंडूला गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार, चौकार. 4 धावसंख्या. थँक यू. धावसंख्या 8. फलंदाजी मार्फत गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा कुणाल फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले होते. एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटले. धावसंख्या आतापर्यंतचा विचार केला तर 9. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज. सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार, षटकार. 6 धावसंख्या. डीजे. आणि प्रवीणनी टाकलेला चेंडू गडी बाद. थँक यू. प्रवीण बना, संदीप. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रवीण फनसे यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. तिसरा चेंडू, सुरेख चेंडू, लाजवाब चेंडू. संदीप याला रोखून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रवीणच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 15. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. नक्कीच कुठेतरी रोखून ठेवले ते फलंदाज संदीप याने. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला आतापर्यंतचा विचार केला तर प्रवीण सुरेख गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या, एक्क्या दुक्क्याने भर. धावसंख्या आतापर्यंत फळकावं लागते ती 16. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बारा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22 धावसंख्या म्हणजे सरासरीचा विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रति षटका माग 11 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रशांत सुरेख फलंदाजी केली होती. गोलंदाजी सुरेख करताना लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. प्रशांतच्या माध्यमातून एक्क्या दुक्क्याने नक्कीच फलंदाजी करत असताना संघ
प्रशांतचा दुसरा चेंडू सुरेख फटका आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांतच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले, 1 धावसंख्या दिली गोलंदाज प्रशांतने. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब चेंडू, पूर्णपणे चिरप आपले खेळाडू त्यांना करत असताना टोलेला फटका, सन्मान दिलेला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षण सज्ज, 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 18. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू सुरेख गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 2 धावसंख्या नक्कीच दिल्या गेल्या. यष्टीरक्षण सुरेख करत असताना पंचांजवळ दात, गडी बाद, डीजे बाद, डीजे. सुरेख सुरेख यष्टीरक्षण, डीजे सुरेख. थँक्यू डीजे. नक्कीच पूर्णपणे डोळ्यात तेल घालून हे पंच आजच्या दिवसात पंचांची भूमिका पार पडत असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. सुरेख गोलंदाजी पाहायला 20 धावसंख्येची गरज, सॉरी. कार्पेट पद्धतीने टोला चेंडू, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज, 1 धाव पूर्ण, 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19. 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. म्हणजेच 3 षटकांमध्ये 19 धावसंख्या काढल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आता म्हणजेच 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति चेंडूचा विचार केला तर 3 ते 4 धावसंख्या काढणं कंपल्सरी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. प्रतीक, पहिला चेंडू, चेंडू जाते आउट ऑफ द पार, षटकार. सुरेख फटका. पुन्हा एकदा प्रतीक, तू फलंदाज सज्ज. दुसरा षटकार, चेंडू जाते आउट ऑफ द पार, सीमारेषेलगत षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावसंख्या. समीकरण चेंज होत असताना 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. सुरेख फलंदाजी. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू, 1 मोठा फटका. थँक्यू डीजे. संघाला समीकरण चेंज करून देऊ शकतो. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू, नो बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही, आणि नसेल, कारण की कुठेतरी नो +1 अशा प्रकारे 2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 33. आता समीकरण चेंज. 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 5 धावा, 5 धावा 4 चेंडू. सर सर आणि पंच इथं डेट चेंडू. नक्कीच इथे पूर्णपणे लक्ष ठेवावं पंचांजवळ. कुठेही या स्पर्धेला गालबोट लागता कामा नये याची नोंद घ्यावी. विजयासाठी गरज 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. सुरेख फटका, झेलची संधी, सुरेख झेल, लाजवाब झेल पाहायला भेटते. गडी बाद. 3 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. फलंदाजी करणारा संघ म्हणजेच वॉरियर संघ का चॅम्पियन संघ. थँक्यू. वॉरियर्स बना चॅम्पियन, चॅम्पियन्स बना वॉरियर्स. काय होतं बघितले जाईल. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. संघाचा कर्णधार पूर्णपणे आपल्या खांद्यावर धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले. काय करतात बघितले जाईल. गोलंदाजी मार्फत प्रतीक, ज्याने फलंदाजी सुरेख केली, गोलंदाजीची सुरेख करत असताना आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले.
तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. समीकरण चेंज होत असताना 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू, कंपल्सरी चेसिंग. काय होतं बघितलं जाईल. प्रवीण प्रतीक आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी 2 चेंडू 4 धावसंख्या. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही बघितलं जाईल. आणि बघता बघता थ्रो केलाय आणि गडी पाटीचे कमबॅक. एक चेंडू 3 धावा, एक चेंडू 3 धावा. हा एकच आली ना आता. थँक्यू. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. सचिन सर, एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यावी. कंपल्सरी चेसिंग आहे ना. कंपल्सरी चेसिंग असेल ना. नाही काय. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. म्हणजे जर 2 धावसंख्या काढली तरी टाय होऊ शकते ही मॅच. सुरेख फटका. चेंडू जाते आउट ऑफ द पार. षटकार.